स्वादंतरा. स्वादंतरामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आहे महाशिवरात्र. महाशिवरात्र म्हटलं की 2 वेळेचा तर उपवास आलाच, पण उपवासाला काय पदार्थ करायचे हा खूप प्रश्न पडतो. आपल्याला तेच उपवासाचे पदार्थ खाऊन खूप कंटाळा आलेला असतो. तर त्यासाठी आज तुम्हाला एक सोपा आणि झटपट होणारा आणि खूप छान लागणारा असा एक पदार्थ तुम्हाला मी दाखवणार आहे. तो म्हणजे रताळ्याचे कटलेट्स. हे कटलेट्स खूप छान लागतात, अगदी सोपे आहेत, फार कठीण नाही आहेत आणि अगदी मोजक्या साहित्यात होणारे हे कटलेट्स आहेत. हे कटलेट्स तुम्ही एरवी सुद्धा मुलांना देऊ शकता किंवा एरवी सुद्धा तुम्ही हे बनवू शकता. तर हेच कटलेट्स बघण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. तर चला आपण रेसिपी बघूया. आज आहे महाशिवरात्र आणि महाशिवरात्र म्हटले की उपवास आलाच. रताळा बघून तर तुम्हाला समजलंच असेल की आज आपण रताळ्याचीच उपवासाचीच एक रेसिपी बनवणार आहोत. ती म्हणजे रताळ्याचे कटलेट्स. हे कटलेट्स खूप छान लागतात, एकदम सोपे आहेत आणि झटपट होणारे आहेत. तेच उपवासाचे पदार्थ खाऊन आपल्याला खूप कंटाळा येतो. तर त्यासाठी इथे मी आज तुम्हाला दाखवणार आहे रताळ्याचे कटलेट्स. तर ह्यासाठी इथे मी एक मोठं रताळं हे उकडून घेतलेलं आहे. तर इथे मी हे रताळं 3 शिट्ट्या देऊन हे वाफवून घेतलेलं आहे. तर आता आपण हे पूर्ण सोलून घेऊया. तर आपलं रताळं हे सोलून झालेलं आहे. आता आपण हे किसून घेणार आहोत. तर आता आपण हे किसून घ्यायचं आहे. किसून घेतल्यामुळे काय होतं, आपल्याला एक सलग असं मऊसूत भाग मिळतो. नाहीतर कधी कधी असे गठ्ठे जर राहिले तर आपले कटलेट्स नीट वळत नाहीत. त्यामुळे आपण हे किसून घेणार आहोत. आपलं रताळं आता इथे छान असं किसून झालेलं आहे. यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत 2 उकडलेले बटाटे. हे सुद्धा आपण आता किसून घेऊया. तर बटाटे सुद्धा आपण आता हे किसून घेणार आहोत. बटाट्यामुळे सुद्धा ह्याला एक छान अशी चव येते. हे कटलेट्स खूप सोपे आहेत आणि मस्त लागतात. आपलं रताळं आणि बटाटा हे दोन्ही किसून झालेले आहे. आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊया. तर इथे मी एक बाउल घेतलं आहे. यामध्ये आपण हे पूर्ण काढून घेणार आहोत. यामध्ये आता आपण घालणार आहोत अर्धी वाटी दाण्याचं कूट, भाजलेलं दाण्याचं कूट, 2 हिरव्या मिरच्यांचा ठेचा. इथे मी 2 हिरव्या मिरच्या वापरल्या आहेत. जर तुम्हाला कमी हवे असतील तर तुम्ही कमीसुद्धा वापरू शकता. 2 टीस्पून लिंबाचा रस. लिंबाच्या रसामुळे ह्याला खूप छान चव येते, पण जर तुम्हाला नको असेल तर नाही घातलं तरी चालेल. आता आपण हे सर्व मिक्स करून घेणार आहोत. चवीनुसार मीठ. इथे आपण बाइंडिंगसाठी वापरणार आहोत 1/4 कप राजगिऱ्याचं पीठ. जर तुम्हाला इथे साबुदाण्याचं पीठ वापरायचं असेल किंवा वरईचं पीठ वापरायचं असेल किंवा शिंगाड्याचं पीठ वापरायचं असेल तर तेही तुम्ही वापरू शकता, तुमच्यावर आहे. तर मी इथे वापरते राजगिऱ्याचं पीठ. याने एक छान चव येते आणि व्यवस्थित असं बाइंडिंगसुद्धा होतं. तर आता आपण हे छान असं मिक्स करून घेऊया. इथे मी साखर नाही घालत आहे, कारण रताळं हे जरा गोडूस असतं, त्यामुळे इथे आपण साखर नाही घालणार आहोत. पण जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही घालू शकता. तर आता आपलं हे छान असं मळून झालेलं आहे. आता आपण याचे छोटे छोटे कटलेट्स करायला घेऊया. तर आता आपण हे कटलेट्स बनवायला घेऊया. आपण इथे हाताला थोडंसं तूप लावून घेणार आहोत, म्हणजे कटलेट्स हे हाताला असे चिकटणार नाहीत. तर असं आपण हाताला छान असं तूप लावून घ्यायचं आहे. त्याआधी हात स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. तर आता आपण असे कटलेट्स बनवायला घेऊया. हे बघा, अशा प्रकारे छान असे आपण कटलेट्स बनवतोय. तर आता आपण असेच बाकीचे तयार करून घेऊया. मध्ये असं हलकंसं दाबायचं आहे, म्हणजे छान असा शेप येतो. हे बघा, मस्त असे आपले कटलेट्स तयार झालेत. मी इथे गोल शेप दिले. तुम्हाला जर कुठले वेगळे आकार हवे असतील तर तुम्ही ते बनवलं तरीही चालेल. तर आता आपण असेच बाकीचे कटलेट्स तयार करून घेऊया. आपले कटलेट्स छान असे तयार झालेत. इथे मी जे प्रमाण दाखवलं होतं त्यामध्ये 10 तयार झालेले आहेत माझे. जसं तुम्ही रताळं आणाल तशावरती तुमचे कटलेट्स होतील. मी आणलेलं रताळं जरासं मोठं होतं, त्यामुळे ह्यामध्ये साधारणतः 10 कटलेट्स बसलेत. तुम्ही आकार लहान मोठे कसेही करू शकता.
तर आता आपले इथे कटलेट्स तयार झालेत, पण आता आपण हे कटलेट्स ज्यामध्ये घोळवणार आहोत ते आपण घोळवून घ्यायचे आहेत. तर त्यासाठी इथे मी एक प्लेट घेतली आहे, 1/4 कप राजगिऱ्याचं पीठ. इथे आपण कटलेट जे बनवले ते आपण ह्यामध्ये घोळवून घेणार आहोत. तर आता मी इथे एक कटलेट घेतलं आहे, हे यामध्ये छान असं घोळवून घ्यायचं आहे, म्हणजे याला क्रिस्पीपणा पण छान येईल आणि वरनं असे छान खमंग होतील. हे बघा, छान असे आपण घोळवून घेतलेत. आता आपण असेच बाकीचे सुद्धा घोळवून घेऊया. आपले सगळे कटलेट्स हे राजगिऱ्याच्या पिठामध्ये छान असे घोळवून झालेले आहेत. ह्याने एक छान बाइंडिंगसुद्धा होतं, छान कवरसुद्धा ह्याचं क्रिस्पी होतं आणि छान लागतं. तर आता आपले कटलेट्स रेडी आहेत. आता आपण हे शॅलो फ्राय करायला घेऊया. तवा मी तापत ठेवलेलाच आहे, आपला तवाही तापला आहे. तर आता आपण कटलेट्स हे बनवायला घेऊया. आपला तवासुद्धा छान असा तापलेला आहे. यावरती आपण घालणार आहोत साजूक तूप. इथे मी साजूक तूप वापरलं आहे. यानंतर आपण एक एक कटलेट असे ठेवून घेणार आहोत यावर. आपल्याला गॅस मंद करायचा आहे. ते वरनं मी परत साजूक तूप सोडते. इथे मी साजूक तूप घातले. तुम्हाला जर तेल हवं असेल तर तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता आणि उपवासासाठी आपण शेंगदाण्याचं तेल वापरू शकतो. आपल्याला हे मध्यम आचेवरती कटलेट्स छान असे शॅलो फ्राय करून घ्यायचे. आता आपण कटलेट्स हे पलटून घेऊया. हे बघा, मस्त असा रंग आलाय, छान असे खरपूस पण झालेत. राजगिऱ्याच्या पिठामुळे याला छान असा एक खरपूसपणा येतो. आपल्याला छान असे शॅलो फ्राय करून घ्यायचे. मस्त असा रंग आलाय. थोडंसं तूप सोडणार आहे मी, म्हणजे असे छान खरपूस होतील. अगदी सोपे आहेत आणि झटपट होणारे आहेत. एरवीसुद्धा तुम्ही उपास नसताना सुद्धा हे कटलेट करू शकता. तेव्हा तुम्ही यामध्ये कोथिंबीरसुद्धा घालू शकता. मी इथे कोथिंबीर घातली नाही आहे कारण मी खात नाही उपवासाला, पण जर तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात असाल तर तुम्ही यामध्ये घालू शकता. आता आपले झालेत का ते आपण बघूया. हा भाग आपण पलटी करून घेऊया. हे बघा, मस्त असे झालेत. छान असा खरपूस रंग आलेला आहे. हे पण आपण पलटूया. हे बघा, 1-2 मिनटं आता फक्त आपण भाजून घेऊया. तर आता आपले कटलेट्स हे शॅलो फ्राय करून झालेले आहेत. आता आपण काढून घेऊया. हे बघा, मस्त असा रंग आलेला आहे, खरपूस असा छान रंग आला आहे. तर आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते. हे बघा, छान रंग आला आहे. हे बघा, मस्त रंग आला आहे. तर आता आपले हे कटलेट्स इथे काढून झालेले आहेत. असेच मी आता बाकीचे कटलेट्स तयार करते. आपले मस्त असे रताळ्याचे कटलेट्स तयार झालेले आहेत. खूप छान लागतात. हे एकदम सोपे आहेत आणि पटकन होणारे आहेत. तेच उपवासाचे पदार्थ खाऊन आपल्याला कंटाळा येतो, तर असा जरा वेगळा पदार्थ आपण खाल्ला की आपल्यालाही खूप छान वाटतं. तर हे कटलेट्स तुम्ही नक्की ट्राय करून बघा. मी तुम्हाला जवळून दाखवते. हे बघा, मस्त असं टेक्स्चरसुद्धा खूप छान आलेलं आहे. हे बघा, मस्त झालेत एकदम. छान असा रंग पण खूप छान आला आहे. आणि इथे आपण रताळं आणि बटाटा आणि ह्यासोबत जे राजगिऱ्याचं पीठ घातलं आहे, त्या राजगिऱ्याच्या पिठामुळे सुद्धा याला खूप छान चव येते. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुमची रेसिपी कशी झाली. तर आता आपले इथे उपवासाचे रताळ्याचे कटलेट्स तयार झालेले आहेत. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओजही बघायला मिळतील. चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह. तर विश तुमची, डिश आमची. नमस्कार.